नीट पेपर फुटी प्रकरणानंतर सर्वच उद्योग भवन क्षेत्रातील व्यावसायिक अडचणीत आले असून जिल्हा उद्योग केंद्राने काढलेल्या पत्रामुळे उद्योग भवन परिसरामध्ये व्यावसायिक आक्रमक झालेत। जिल्हा उद्योग केंद्राच्या या नोटिसीची होळी करून काँग्रेस आणि ट्युशन एरियातील व्यावसायिकांनी आपला संताप व्यक्त केला असून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा, मात्र एक दोषीमुळे सर्वच व्यावसायिकांवर कारवाई करू नका आणि राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका असं आवाहन देखील यावेळी करण्यात आले। लातूरमधला प्रत्येक सुजाण नागरिक, जाणीवा जागृत असलेला नागरिक, इथला पालक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारा प्रत्येक घटक गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ आहे। मोठ्या कष्टानं अनेकांच्या बलिदानातून लातूर पॅटर्नचं 52 कशी सोनं उभं टाकलेलं आहे। कुणी एक दोन गुन्हेगार त्याच्यामध्ये या नीट पेपर फुटीमध्ये सापडले, त्यांना अटकही झाली आहे, सीबीआय त्यांच्यावर कारवाई करते, परंतु याच्या आडून लातूर पॅटर्नला बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून उद्योग विभागाने इथल्या ट्युशन एरियातल्या लोकांवर कसली सुनावणी न करता प्रत्येकाची केस वेगळी असताना सरसकट त्या ठिकाणी नोटीस दिली आणि एक चुकीचा संदेश महाराष्ट्रामध्ये गेला की ट्युशन एरिया बंद पडतो की काय, लातूर पॅटर्न संकटात आहे। एक लागतो, लातूर पॅटर्न हा जनमानसात रुजलेला आहे, तो कोणाच्यानी बंद पाडता येणार नाही। आमचं टॅलेंट जुनं आहे म्हणून लातूर पॅटर्न 52 कशी सोनं आहे आणि त्या सोन्याला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला म्हणून आम्ही त्या बेकायदेशीर आदेशाची होळी केलेली आहे उद्योग विभागाच्या। आमचं म्हणणं, जे दोषी असतील त्या पर्टिक्युलर प्रत्येक प्लॉट धारकासोबत सुनावणी करा, त्याचं म्हणणं घ्या, जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा, परंतु सरसकटच हे बंद करा ते बंद करा। काही तुगलकाचं राज्य नाही, इथं कायद्याचं राज्य, असं नियमित कुणालाही करता येणार नाही। लातूरच्या हिताशी प्रतारणा कुणाला आम्ही करू देणार नाही। सडनली ही घटना घडलेली आहे। याचं कारण 22 तारखेचं पत्र हे सोशल मीडियामध्ये आलं आणि आज या पत्र हे महाराष्ट्रातल्या देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गेलं आणि त्या पत्राशी रिलेटेड काही गोष्टी बाहेर आल्या। त्याच्यातून एक असा चुकीचा मेसेज गेला की लातूरमधले क्लासेस बंद केले आहेत, लातूरमधले हॉस्टेल बंद केले आहेत, लातूरमधले मेस किंवा ऐकणारा अनावधानात कमी ह्याच्यात तो ऐकतोय आणि तशी चर्चा होते। आम्हाला एवढे फोन आले ह्या 23 आणि 24 तारखेमध्ये की मोठ्या प्रमाणावर फोन यायला लागलेत की लातूरचे क्लासेस चालू कधी होणार आहेत का, होणार नाहीत का, मेस बंद आहेत का, किंवा काही जणांनी जे येणार आहेत त्यांना शंका यायला लागली की आता कसं होईल सर, आता काय याची प्रतिक्रिया अशा यायला लागल्या। यातून आम्ही घाबरून गेलो। हे असं नव्हतं ना, मुळात एक क्लास संचालक दोषी सापडलाय तर आहेत 200-400, बरोबर आहे। हे नोटीस समजा 3 हॉस्टेलला गेलेली आहे, माझ्यामध्ये 3 ते 4 असेल, पण 400 पेक्षा जास्त हॉस्टेल आहेत। म्हणजे हे नोटीस 1%-2% लोकांना गेली, पण परिणाम 1000% लोकांना भोगावा लागायला लागलाय। मी तो मीडियाला या माध्यमातून विनंती करतो की लातूर पॅटर्न गाजवला कानाकोपऱ्यात, ह्या मीडियानंच घालवला। आम्ही इथल्या प्रत्येक माणसानं कष्ट केले आणि हे कष्ट जगापर्यंत नेण्याचं काम तुम्ही मीडियानं केलेलं आहे। पण तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपण ह्या प्रकरणात आपण सांगणंही बरोबर आहे ही घडलेली घटना, पण हे सांगत असताना अनावधानात का होईना किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना, पण हे असा मेसेज मोठ्या प्रमाणावर गेलेला आहे की लातूर बंद आहे, हॉस्टेल बंद आहेत, क्लासेस बंद आहेत आणि ऍडमिशनचा काळ आहे आणि लातूरची सगळी अर्थव्यवस्था किंवा लातूर आपण बघितलंय, लातूरमधून विद्यार्थी पालक शिकणारे जर काढले तर लातूरमध्ये काही राहत नाही। त्याच्यामुळे हा फटका गरीबात माणसाला बसणार आहे, श्रीमंत माणसालाही बसणार आहे, तुम्हाला आम्हालाही बसणार आहे। तर मला असं विनंती करायची की तुम्ही स्पेशल आमच्या विनंती म्हणून, एक मी सामान्य लातूरकर म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्हीही हे प्रकर्षाने सगळ्या लोकांना सांगा की ही नोटीस पर्टिक्युलर काही लोकांसाठी आहे, पूर्ण लातूरसाठी नाही। पर्टिक्युलर 2-4 हॉस्टेलसाठी आहे, 2-3 क्लाससाठी आहे, सगळ्या क्लासवाल्यांसाठी नाही। सगळे क्लासवाले इथं आहेत आणि लातूरकरांमध्ये एकही लातूरकर असा दाखवा की या गुन्हेगाराचं समर्थन केलंय। फाशी दिली पाहिजे आम्ही म्हणतो, कारण आम्ही कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा लातूर आहे आणि इथं जर असे पेपर फोडून जर काही मुलं त्या कष्टकऱ्यांच्यावर अन्याय करत असतील तर नक्की अशा लोकांना फाशी झाली पाहिजे। पण माझी तुम्हाला एक विनंती आहे स्पेशल की तुम्ही तुमच्या लेवलवर तुमच्या वरिष्ठांना लातूरची परिस्थिती सांगा आणि हे लोकात मेसेज गेलेला थांबवा, ही माझी तुम्हाला विनंती आहे। Thanks for watching Ekmat Digital.